श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजपासून नेत्रदान पंधरवडा सुरू होतोय. या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याबद्दलच माहिती करून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. नेत्रदान म्हणजे नेमकं काय असतं ते जरा सविस्तर सांगा. नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे किंवा आवश्यक असलेले नेत्रबुबुळ वैद्यकीय पद्धतीने मिळून ते गरजू रुग्णाच्या उपचारासाठी वापरणे. अच्छा, बर. मृत व्यक्तीचा कॉर्निया काढून जो अंध व्यक्ती आहे त्याला बसवण्यात येतो. अच्छा, ह्यालाच प्रत्यारोपण असे म्हणतात. बरं, आपल्या भारतामध्ये नेत्रदानासाठी काही नियम आहेत का? डेथ सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, बर. ज्याच्यामध्ये डेथ कशामुळे झालेली आहे मृत व्यक्तीची ते कारण महत्वाचं आहे. नॉन इन्फेक्टिव्ह जर असेल तर आपण नेत्रदान करून घेऊ शकतो. बरं सर, हा जो राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो आपल्याकडे, तो साजरा करण्यामागे उद्देश काय आहे? नेत्रदानाबाबत समाजामध्ये अजूनही अनेक गैरसमज आहेत, तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून जसे की पथनाट्य आणि ह्या पंधरवड्यामध्ये रांगोळी स्पर्धा घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रॅली काढणे, ह्यामार्फत आपण जनजागृती करत असतो. अच्छा. आणि वर्षभर आपल्याकडे आय डोनेशन काउन्सिलर आहे, तो तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतात. अच्छा. श्रोते हो, आता आपण नेत्रदानाचा संकल्प केलेल्या डॉक्टर रश्मी आठले यांचे विचार जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, आपल्या कुटुंबियांपैकी कुणी नेत्रदान केलं आहे का? हो, माझ्या सासऱ्यांचं मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे. बर. देहदान पण केलेलं आहे. बरं, यामागची तुमची भूमिका काय होती? आम्ही स्वतः दोघेही डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडून समाजाला काहीतरी देणं म्हणून नेत्रदान करायचं होतं. आम्ही दोघांनी नेत्रदानाचे फॉर्म तर भरलेलेच आहेत, परंतु माझ्या सासऱ्यांनाही नेत्रदान प्रथम पासूनच करायचं होतं, म्हणून आम्ही ते केलं. आणि नेत्रदानाचं कसं आहे, आपल्या दोन नेत्रांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळतं ना. हो, त्यामुळे आम्ही ते करायचं ठरवलं होतं. या दृष्टीनं लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? मी लोकांना असं सांगेन की आपल्या जीवलगांचे नेत्ररूपी अवयव असेल किंवा कुठलाही अवयव असेल तर तो जर आपण दुसऱ्या व्यक्तीला दान केला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन त्याला जीवन जगण्याची एक नवीन संधी मिळते. बरोबर. तुम्ही विचार करा, एखादी अंध व्यक्ती असते, तुम्ही डोळे मिटून 5 मिनिटं चालायचा प्रयत्न करा, नाही ना आपण चालू शकत. खरंय. तर त्या व्यक्तींना कसं वाटत असेल, पण त्यांना एका डोळ्याला जरी फायदा झाला तर त्यांना हे सुंदर जग बघायची एक संधी मिळू शकते. अशी एक भावना माझी तरी आहे. आणि आम्ही आमचं मरणोत्तर नेत्रदान करणार आहोत, अवयवदान करणार आहोत. आणि सांगायला मला आनंद होईल की आमच्या कुटुंबातील इतरही व्यक्ती म्हणजे आमचे काही जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा यापूर्वी नेत्रदान सुद्धा केलेलं आहे, देहदान सुद्धा केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की सगळे आपले श्रोते जे आहेत ते या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन या मार्गावरती पुढे चालू शकतील निश्चितच. थँक्यू मॅडम. धन्यवाद. या होत्या डॉक्टर रश्मी आठले मॅडम. बरं तर श्रोते हो, उद्या पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार. नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.